ला यश वाल्मिक कराडवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई होणार। हत्येच्या गटामध्ये सहभाग असल्याचा ठपका ठेवत कराडवरती लावला मकोका। सीआयडीने वाल्मिक कराडला मकोकाच्या अंतर्गत घेतलं ताब्यात। न्यायालयानं दिली कराडला ताब्यात घेण्याची परवानगी। हत्येच्या गुन्ह्यामध्ये कराडला उद्या पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाईल। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कराडच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळल्याची वकिलांची माहिती। वाल्मिक कराडवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई। आक्रमक कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक। खंडणी प्रकरणाच्या जामिनासाठी वाल्मिक कराडचा अर्ज। केस कोर्टाकडे कराडच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज। बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर वाल्मिक कराडच्या आईचं ठिय्या आंदोलन। मुलाला न्याय देण्याची मागणी। वाल्मिक कराडची आई बारूबाई कराड यांच्यासह इतर वृद्ध महिला आंदोलकांची तब्येत खालावली। डॉक्टरांच्या टीमकडून तपासणी। परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर सुरू होतं आंदोलन। वाल्मिक कराडवरती दाखल गुन्हे खोटे असून कराडवरती अन्याय झालाय। वाल्मिक कराडच्या आईंची प्रतिक्रिया। सुरेश धस, संदीप क्षीरसागर या प्रकरणामध्ये राजकारण करत असल्याचा कराड याच्या समर्थकांचा आरोप। वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा कराडची पत्नी मंजिली कराड यांचा आरोप। याचा निषेध करत या प्रकरणी जातीयवाद आणि राजकारण करण्यात येत असल्याचंही केलं वक्तव्य। गुन्हा मागे घेईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आणि परळी पोलीस ठाण्याच्या समोरून उठणारही नाही, कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी केलं स्पष्ट। कराड यांच्या आईची पुन्हा एकदा डॉक्टरांनी केली तपासणी। परळीमधल्या इटके कॉर्नर परिसरामध्ये एसटी बसवरती दगडफेक। परळी काडेगाव एसटी फोडली तर परळी पांघरी रोडवरती टायर जाळून कराड समर्थकांचा रास्तारोको। परळी बीड रोडवरच्या टोकवाडी इथे सुद्धा कराड समर्थकांनी टायर जाळले। वाल्मिक कराडवरती लावण्यात आलेल्या मकोकाचा समर्थकांकडून निषेध। परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक। परळी तहसीलदार कार्यालयावरती चढून समर्थकांनी केलं आंदोलन। बीडच्या परळीमध्ये कराड समर्थकांचं आंदोलन। मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये बोंब मारो आंदोलन। वाल्मिक कराड समर्थकांकडून ठिकठिकाणी आंदोलन। कराडच्या पांगरी या गावी देखील कराड समर्थकांनी टायर जाळून केलं आंदोलन। परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाले। टॉवरवरती चढून कराड समर्थकांची जोरदार घोषणाबाजी। वाल्मिक कराड फडणवीसांच्या संबंधांवरती एसआयटी स्थापन व्हावी, संजय राऊतांची मागणी। वाल्मिक कराडला पाठीशी घालून फडणवीस कोणाला वाचवतायत, राऊतांचा सवाल। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन। 1 जानेवारीला नेमण्यात आलेल्या एसआयटीवरती ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यानंतर जुनी एसआयटी रद्द। आता 7 जणांची एसआयटी असून बसवराज तेलीस प्रमुख असतील। बीडमधील सरपंच हत्येच्या प्रकरणामध्ये नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी। किरण पाटील, अपर पोलीस अधीक्षक अनिल गुजर, पोलीस उपअधीक्षक सुभाष मोठे, पोलीस निरीक्षक अक्षय कुमार ठिकणे या लोकांचा समावेश। नवीन एसआयटीवर सुद्धा धनंजय देशमुख समाधानी नाहीत। एसआयटीसाठी 2 नावं सुचवली होती, त्यांचा समावेश करण्यात आला नसल्याची धनंजय देशमुख यांची माहिती। खंडणी ते हत्या प्रकरणामधल्या आरोपींवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई तसंच कलम 302च्या अंतर्गत कारवाई करून फाशी द्यावी। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी। तर सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, धनंजय देशमुखांची माहिती। कुणी मागणी केली म्हणून मकोका लागत नाही, एसआयटीनं त्यांचं काम दाखवलंय, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। हत्या प्रकरणामधल्या कुणाला सोडणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याचा सुद्धा उल्लेख। विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करू शकणाऱ्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा सीडीआर सुद्धा मिळत नाही का? सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट बघतंय का? सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासावरती रोहित पवारांचा सवाल। बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर 16 ते 20 जानेवारीच्या दरम्यान कृषी प्रदर्शन पार पडेल। राष्ट्रवादीच्या शिबिराचं स्थळ बदललं। छत्रपती संभाजीनगरच्या ऐवजी आता शिर्डीमध्ये 18 आणि 19 जानेवारीला शिबिर आयोजित करण्यात आलंय। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचं आयोजन। देशामध्ये अनेक गृहमंत्री होऊन गेले पण कुणाला सुद्धा राज्यानं तडीपार केलं नव्हतं। शरद पवारांचा अमित शहांवरती पलटवार। शरद पवार यांचा कुठेतरी तोल सुटलाय। महाराष्ट्र आणि मराठी माणसानं तुम्हाला हद्दपार केलाय, हे शरद पवारांनी विसरू नये। शरद पवारांच्या वक्तव्यावरती आशिष शेलार यांची प्रतिक्रिया।
शिवसेना प्रमुख स्मारक समितीवरून उद्धव ठाकरे यांना हटवण्याची शिंदेंच्या शिवसेनेची मागणी। प्रत्यक्षामध्ये 2020 पासून आदित्य ठाकरे हे स्मारक समितीचे अध्यक्ष, त्यामुळे ठाकरेंना हटवण्याची मागणी ही अपुऱ्या माहितीवरती असल्याचा प्रश्न। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी म्हणजे सत्तेची मस्ती आणि माज। संजय राऊतांचा हल्लाबोल। याच लोकांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, राऊतांचा एकनाथ शिंदेंवरती निशाणा। शिवसेनेची जवळ काँग्रेस झाली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भास्कर जाधव यांनी काढली मनामधली सल। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नसल्याचंही जाधवांचं वक्तव्य। भास्कर जाधव हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाची अनुभवाची आम्हाला गरज आहे, मात्र त्यांना घ्यायचं की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। जाधव आमच्या पक्षामध्ये आले तर आवडेल असंही केलं वक्तव्य। भास्कर जाधवांकडे राजकारणाचा मोठा अनुभव, पक्ष अडचणीमध्ये असताना ज्येष्ठ नेत्यांनी संयमानं वक्तव्य करावीत। खासदार संजय राऊतांचा भास्कर जाधवांना सल्ला, तर भास्कर जाधव यांच्यासोबत चर्चा करेन राऊतांचं वक्तव्य। खासगी बैठकीमधला ऑडिओ क्लिप मीडियाच्या समोर जाहीर केली गेली, पदाधिकारी जबाबदारीनं वागतात का? बंद दाराआडची चर्चा बाहेर कशी काय येते असाही प्रश्न आहे। भास्कर जाधवांनी ऑडिओ क्लिपच्या संदर्भात व्यक्त केले सवाल। पुढील 10 दिवसांमध्ये एकत्र लढण्याच्या संदर्भात विचार करणार, ठाकरेंच्या स्वबळाच्या निर्णयाच्या संदर्भात शरद पवारांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढली तर कार्यकर्त्यांना संधी मिळेल, याचा अर्थ आघाडीमध्ये बिघाडी आहे असा होत नाही, आमदार विकास ठाकरेंचं वक्तव्य। शरद पवार आणि उद्धव ठाकरे बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतायत, ते काँग्रेसला सोडायची हिंमत करू शकत नाहीत। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य। मुस्लिम वोट बँकेवरती यांचं राजकारण चालत असल्याचाही टोला। मुख्यमंत्री फडणवीसांची पानिपत स्मारकाला भेट। पानिपत युद्धाच्या शौर्य गाथेला मुख्यमंत्र्यांनी केलं वंदन। एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 खाटांचं तर बोरिवलीमध्ये 100 खाटांचं रुग्णालय उभारणार। एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून उपचार केले जातील। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। आरटीईच्या प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण। 14 ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत। राज्यभरामध्ये 8,490 शाळांची नोंद। 1,03,624 जागा उपलब्ध। अखेर मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा होणार। पेमेंट प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पुरवठादारांचा निर्णय। तिजोरीवरती पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याचं सरकारचं धोरण, त्यामुळे मुंबई फेस्टिवल यंदा होणार की नाही यावरती प्रश्नचिन्ह। पर्यटन विभागाच्या बैठकीमध्ये मुंबई फेस्टिवलचा उल्लेख नसल्याचं समोर। मुंबई पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट। पालिकेचा राखीव निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर। मार्चपर्यंत सर्व कंत्राटदारांची देणी दिल्याच्या नंतर या निधीमध्ये आणखी घट होऊ शकते। नियमबाह्य आणि एलईडीचा वापर करून मासेमारी करणाऱ्या बोटींवरती कारवाई करा, मंत्री नितेश राणेंचे आदेश। कस्टम विभागाच्या 2 दिवसाच्या कारवाईमध्ये 2 बोटी सुद्धा ताब्यात। महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामधल्या 4चाकी गाड्यांच्या पार्किंगचं शुल्क हे 20 रुपयावरून थेट 80 रुपये, तर दुचाकींना पार्किंगसाठी असणारं 10 रुपयांचं शुल्क 30 रुपयांवर। गणपत गायकवाड यांच्यासोबतच्या दोघांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर। हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गणपत गायकवाड यांनी केला होता गोळीबार। घटनेच्या वर्षभराच्या नंतर चालक रणजित यादव आणि संदीप सरवणकर यांना जामीन मंजूर। पुण्यामधल्या आयटी कंपनीमध्ये तरुणीच्या हत्येची सत्यशोधन समिती करणार चौकशी। समितीची उद्या पुण्यामध्ये बैठक। आरोपी कृष्णा कनोजाला अटक करण्यात आली असून प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून करण्यात आली आहे समितीची स्थापना। कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं 17 जानेवारीला आंदोलन। सीमा प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न। बारामतीच्या पुरंदर तालुक्यामधल्या सासवड पोलीस ठाण्यावरती गावकऱ्यांचा मोर्चा। भिवंडीमध्ये हॉटेल व्यावसायिकावरती हल्ला करून 3 दिवस झाले तरी आरोपींना अटक न केल्यामुळे गावकरी संतप्त। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यामधल्या हजारो आदिवासी बांधव हे स्नानासाठी नर्मदेच्या काठी पोहोचले। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामधल्या नर्मदा नदीच्या काठावरील भूषा आणि गेंदा पॉइंटवरती भाविकांची गर्दी। जेजुरीच्या खंडोबा गडावरती पौष पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने बारामती तालुक्यामधल्या सुपे इथल्या खैरे यांची काठी आली। मंदिराला काठी लावून काठीची देव भेट घडवण्यात आली।
संक्रांतीच्या निमित्ताने महिलांची सुद्धा वाण घेण्यासाठी खंडोबाच्या मंदिरामध्ये गर्दी. मकर संक्रांतीच्या निमित्ताने भुसावळच्या कंडारी गावामधल्या कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये यात्रा. जळगाव आणि परिसरामधल्या नागरिकांची यात्रेला मोठी गर्दी. मकर संक्रांतीला यात्रा भरण्याची शेकडो वर्षांची परंपरा. भंडाऱ्यामध्ये चुलंबद नदी तीरावरच्या दुर्गाबाई डोह या जागृत देवस्थान परिसरामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने भव्य यात्रा. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या हस्ते देवीचं पूजन करून यात्रेचा शुभारंभ. साईनगरीमध्ये सुद्धा मकर संक्रांतीचा उत्साह. साई मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट. गाझियाबादमधल्या साई भक्त अजय गुप्ता यांच्याकडून देणगी. मकर संक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला फुलांची सजावट. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा फुलांनी सजला. तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. मकर संक्रांतीच्या निमित्ताने पारंपरिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम. संक्रांतीच्या निमित्ताने पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिराला आकर्षक रोषणाई. बाप्पाला हलव्याच्या दागिन्यांसह खास आरासही. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नाशिकच्या चांदवड तालुक्यामधल्या शिंगवेमधील श्री क्षेत्र मतोबा महाराज आणि खंडेराव महाराज यांच्या यात्रेला सुरुवात. गेल्या 43 वर्षांपासूनची परंपरा जोपासत मानाच्या 12 गाड्या ओढत यात्रा सुरू. दुबईमध्ये दुमदुमला टाळ मृदुंगाचा गजर. संत तुकाराम महाराजांचे वंशज हब प्रशांत महाराज मोरे देहूकर यांचा दुबईमध्ये कीर्तनाचा सोहळा. आकाशा एवढा हे तुकोबारायांचं चरित्र परदेशामध्ये पोहोचवलं. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून पतंग महोत्सवाचं आयोजन. लहान मुलांना पतंग वाटून महोत्सव साजरा. दोघांनीही घेतला पतंग उडवण्याचा आनंद. नाशिकच्या येवल्यामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित पतंग महोत्सवामध्ये समीर भुजबळ यांची हजेरी. पत्नीसह घेतला पतंग उडवण्याचा आनंद. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा विरोधकांची पतंग कापणार, मात्र अद्याप विरोधक ठरले नसल्याचं भुजबळांचं वक्तव्य. अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मकर संक्रांतीच्या निमित्तानं पतंग उडवला. कार्यकर्त्यांसोबत टेरेसवरती जाऊन डीजेच्या तालावरती पतंग उडवण्याचा आनंद. अमित शहा यांनी कुटुंबियांसह पतंग उडवण्याचा आनंद घेतला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासोबत मकर संक्रांत साजरी. अभिनेता चिरंजीवीनं पंतप्रधान मोदींसोबत साजरा केला पोंगल हा सण. पंतप्रधान मोदींनी भाजपाचे तेलंगणा प्रदेश अध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्या घरी संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये घेतला सहभाग. यावेळी ओम बिर्ला, पी.व्ही. सिंधू आणि अनेक केंद्रीय मंत्री सुद्धा उपस्थित. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांच्या विरोधामध्ये मुंबई पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केले 19 गुन्हे. काही लोकांना केली अटकही. 35,350 रुपयांचा नायलॉनचा मांजा आणि संबंधित साहित्य केलं जप्त. नाशिकमधल्या येवल्यामध्ये पारेगाव रोडने बाईकवरून घरी जाणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजानं गळा कापला. 45 टाकेही पडले. दत्तू जेजूरकर असं या तरुणाचं नाव. प्रशासनानं नायलॉन मांजाच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नायलॉन मांजानं तरुणाचा गळा कापला. जखमी तरुणावरती तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 2 दिवसामधली दुसरी घटना. नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरोधात नागरिकांचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.